तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज डेट आहे 21 डिसेंबर आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे जे ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे. या पद्धतीने त्याला फुल काय म्हणतो आपण, पफ घेतलेला आहे स्लीव्जला आणि थोडंसं हटके ब्लाऊज शिवलेलं आहे. हे पाहू शकता. बॅक कॅमेराने मी तसे दाखवते, बट इथे आपण एका साईडला काठ लावलेला आहे आणि वन साइडेड गळ्याची डिझाईन केलेली आहे. एक साईड पूर्ण गोल आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच तसं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे लक्षात येईल. बिकॉज हे जे ब्लाऊज आहे ते आत्ता जाणार आहे, अर्जंट ब्लाऊज होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने त्याला लेस टाकली आहे गळ्याला. आणि इथे या पद्धतीने जो काठ होता खणाच्या साडीचा, म्हणजे खणाचं ब्लाऊज आहे ॲक्च्युली, हे जो कपडा आहे हा खणचा कपडा आहे. आणि इथं वन साइडेड अशी डिझाईन केलेली आहे. पुन्हा इथे काठ टाकलेला आहे आणि पुढे या पद्धतीने असे 4 टक्सचं ब्लाऊज आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे तर ही मी फुल काय म्हणतो आपण फुग्याची स्लीव्ज घेतलेली आहे. घातल्यानंतर अतिशय सुंदर आणि छान दिसणार आहे. जी स्लीव्ज आहे ती खूप सुंदर स्लीव्ज आहे. आणि जो काठ होता ब्लाऊजचा उरलेला, तर या पद्धतीने हा जो काठ आहे उरलेला नाही, म्हणजे ॲक्च्युली ही स्लीव्ज हा ब्लाऊज मीच त्यांना सजेस्ट केला होता आणि मीच त्यांना सांगितलं की या पद्धतीने खणाचा ब्लाऊज एक शिवा तुम्ही वन साइडेड असा, जी की मला वाटलं होतं एक असा शिवावा म्हणून. तर मी त्यांना सांगितलं हा ट्राय करा तुम्ही. तर हे पहा, या पद्धतीने जो काठ आहे तो काठ मी खाली काठेला या पद्धतीने लावला आहे आणि पूर्ण जो ब्लाऊजचा लुक आहे तो असा या पद्धतीने दिसतोय. घातल्यानंतर ही स्लीव्ज आहे ती खूप सुंदर दिसणार आहे. आणि या पद्धतीने मागचा गळा वन साइडेड असा केलेला आहे. आणि जो दुसरा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आत्ता जस्ट इतक्यात, तर तो या पद्धतीने बॉटल ग्रीन कलरचा आहे. सिम्पल मागे डीप आहे गळा, या पद्धतीने पाहू शकता. डीप गळा आहे, सिम्पल गोल आणि 3/4 स्लीव्ज आहे. 9.5 इंचची बाही आहे आणि पुढे कटोरी ब्लाऊज आहे. तर ॲक्च्युली हा जो ब्लाऊज आहे ना, तर याला अशी वर्कमध्ये डिझाईन होती, बट कटोरीच आता हा जर प्रिन्सेस कट असता तर आपण याला नक्की सेपमध्ये शिवू शकलो असतो. म्हणजे असं अर्धवट डिझाईन कुठे दिसत नाही. बट मग आता जे कटोरीज घालतात तर त्यांना काय करणार ना, त्यामुळं मग त्यांना या पद्धतीने जरा येत होतो. बट काही नाही, मागचा गळा तर एकदम भरलेला आणि वर्कचा असा छान दिसतो. मागे जी पट्टी होती ती काठाला मी घेतलेली आहे. आणि या पद्धतीने आपला हा ब्लाऊज जो आहे तो 3/4 बाहीचा झालेला आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा पुन्हा हा एक जो आहे हा मी जो हात लावला आहे तो हा. आणि अजून मला ह्या कस्टमरचे जवळजवळ 6 ब्लाऊज शिवायचे आहे. तर हा एक ब्लाऊज आहे आणि त्यांचा हे 2 अजून आणि हा एक. तर या पद्धतीने त्यांचे हे इतके ब्लाऊज आहे त्यांचे. अजून मला 5 ब्लाऊज स्टिच करायचे आहे. तर 1 2 3 4 5 6 7 तिथे खालचा कचरा उचलून टाक ना. तर मी थोडीशी सेटिंग चेंज केली, तुम्हाला जरा दाखवते मी. इथे जरा प्रकाश जरा एकदम व्यवस्थित येतो, त्यामुळे म्हटलं मशीन जरा अशी इकडे घ्यावी. आणि जो टेबल जो कटिंगचा होता तो इथे मी एंट्रन्सलाच घेतला आहे. कारण ना इथे इस्त्री वगैरे प्रेस करायला खूप सोपं पडतं आणि खूप छान पद्धतीने इथे सगळे म्हणजे इस्त्री वगैरे करता येईल. त्यामुळे मी इथे हे टेबल ठेवला आहे. इथे या पद्धतीने पिकोची मशीन आणि इथे या पद्धतीने आपली नवीन मशीन ठेवलेली आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो झाला या पद्धतीने. तर याला मी हुक लूक करायला देते आणि हा ब्लाऊज जाणार आहे म्हणून मग मी याचा व्हिडिओ काढून घेतला आहे. आणि राहिला विषय ह्या ब्लाऊजचा, तर आत्ता मी हे 2 ब्लाऊज मी कंप्लीट करायला घेणार आहे. संध्याकाळपर्यंत या 5 ब्लाऊजचं टार्गेट करणार आहे. हे 5 ब्लाऊज आज झालेच पाहिजे कोणत्या कंडिशनमध्ये. मग उद्या त्यानंतर मला दुसरे कस्टमरचे ब्लाऊज आहे जे की मला शिवायचे आहेत. तर चला पाहूयात आपण. हा ब्लाऊज मी हे 5 ब्लाऊज मी घेते शिवायला. आता सध्या मी हे 3 ब्लाऊज तर नक्कीच फुल कंप्लीट करणार आहे. हे तिन्ही ब्लाऊज मी नक्कीच करणार आहे. आणि हे जे 2 ब्लाऊज आहे हे डिझाईनचे आहे, तर त्याला जर थोडंसं वेळ लागेल, त्यामुळं म्हटलं आधी हे 3 फटाफट करून घेऊ, त्यानंतर मग बाकीचे हे 2 करता येईल. तर जसं की तुम्ही पाहिले सेटअप मी जरासं या पद्धतीने चेंज केलं आहे. पूर्ण एंट्रन्सला इथं टेबल ठेवला आहे. तेजूला शनिवार असल्यामुळे आहे सुट्टी, त्यामुळं ती खेळती आहे. आणि इथे हे जे ब्लाऊज आहेत हे कटिंग केलेले आहे. याच्यातले काही राहिले शिवायचे माझे, तर मी ते पण लवकरच घेणार आहे शिवायला. तर ते ब्लाऊज आणि हे जे 3 ब्लाऊज मी आत्ता काढले, हे जे 3 ब्लाऊज काढले ते मी 3 ब्लाऊज लवकरात लवकर कंप्लीट करते. तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सकाळी मी तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन दाखवली होती.
हे पहा, हा या ब्लाऊजची डिझाईन दाखवली होती. तर ते कस्टमरचा मला फोन आला होता. ते बोलले की मी उद्या येऊन रविवारी, म्हणजे रविवारचा बाजार असतो नेवाशाचा, त्यामुळे उद्या येऊन मी घेऊन जाईल. आणि त्यानंतर मग मी हे पहा, हे 2 ब्लाऊज स्टिच केलेले आहे. म्हणजे सकाळी आल्यानंतर मी पहिले तर हा ब्लाऊज घेतला होता. या ब्लाऊजनंतर मग मी अजून एक ब्लाऊज शिवला आहे, जो की मी हुक लूकला दिलेला आहे. या ब्लाऊजनंतर मी हुक लूकला एक ब्लाऊज दिला. त्यानंतर मी हे 2 ब्लाऊज कंप्लीट केले. तर हे जे 4 ब्लाऊज आहे तर हे मी घरी नेणार आहे स्टिच करायला. हा आहे कटोरी ब्लाऊज, जो की सिंपल आहे, गोलगळा आहे. आणि इकडे पहा, अतिशय सुंदर झालेला आहे. फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता, आतून एकदम ओके आहे फिनिशिंगसुद्धा. तर हा एक ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा कटोरीचा आणि एकाच कस्टमरचा आहे. तर जे मी 4 ब्लाऊज पण घरी चालवले आहेत ते पण सेम याच कस्टमरचे आहे. उद्या रविवार असल्यामुळे मला हे सगळे ब्लाऊज, म्हणजे त्यांचे एकूण 7 ब्लाऊज आहे. आणि त्यांचा हा जो एक ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. एक पहिले, म्हणजे हा पहिलेच मी शिवलेला आहे, हा आज नाही शिवलेला. पण हा एक आहे त्यांचा एक ब्लाऊज. त्यानंतर हा वाईन कलरचा एक आहे, हा एक चिंतामणी कलरचा आहे. हा जो आहे तर दुपारी मी तुम्हाला दाखवलं होतं की म्हणजे एम्ब्रॉयडरीचा आहे. बट आता कसं काही लेडीज कटोरी घालतात, त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने आपल्याला स्टिच करावं लागतो. तरी ही पाठीला जी लेसची डिझाईन होती वर्कची, ती मी ह्याच पद्धतीने पाठीला घेतलेली आहे. आणि पुढे कटोरी आहे, जो की या पद्धतीने झालेला आहे. आणि याला हुकलूक वगैरे लावायला देणार आहे मी. आणि एक ब्लाऊज मी ॲक्च्युली दिलं आहे हुकलूक लावायला, म्हणजे सकाळी ते 2 आणि हे 2 असे 4 ब्लाऊज मी कंप्लीट केलेत. आणि दुपारचं काय झालं होतं, कस्टमर पण फार होते आणि बऱ्यापैकी काम होतं. आता हे जे तुम्ही पाहताय ना, या 2 साड्या, तर ह्या साड्या माझ्या क्रिसमसच्या आहेत कस्टमरच्या. तर ह्या दोन्ही साड्यांचे ब्लाऊज आणि पिको फॉल मला करायचं आहे. तर ते पण मी देणार आहे लवकरात लवकर. आणि आत्ता मी निघते घरी, कारण 7 वाजत आलेले आहे. हे पाहू शकता तुम्ही, राईट 7 वाजलेले आहे. तर 7 वाजले आहे, त्याच्यामुळं मी निघणार आहे घरी. आणि ह्या 2 ब्लाऊज मी आहे ते पहिले एक दिलेलं आणि हे 2 असे मी हे तिन्ही ब्लाऊज आहे ना हुकलूक लावायला देते शेजारी. ब्लाऊज शिवायला लागले तर मी तुम्हाला दाखवेल. मी जर रात्री ब्लाऊज शिवले तर मी तुम्हाला दाखवेल नेमकं रात्री किती वाजेपर्यंत माझे ब्लाऊज होतील ते. तर चला आपण भेटूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं की आपली मशीन जी आहे, तर त्या मशीनची फुल डिटेल मी तुम्हाला देणार आहे. तर आज तर शक्य नाही, बट 2 दिवसानंतर मी म्हणजे माझे जे अर्जंट ब्लाऊज आहे ते कंप्लीट झाल्यानंतर मी मशीनची फुल डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे. कारण बऱ्याच जणींची कमेंट आहे की ताई मशीन किती रुपयाला घेतली, किंवा मशीन सेकंड आहे की नवी आहे की जुनी आहे, आणि मशीनचे फीचर्स वगैरे कसे आहेत हे मला बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं आहे. हवं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. मशीनची नक्की देणार आहे आणि तुम्हाला सगळ्या बाबतीत मी सांगणार आहे. तर 2 दिवसानंतर आपला याचा व्हिडिओ जो आहे तो मी म्हणजे शूट करणार आहे आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशीच मी तो टाकणार आहे. तर तुम्हाला मी पूर्ण मशीनची माहिती ही लवकरात लवकर नक्कीच देईल. तर आता सध्या तरी मी सगळं आवरून निघाली आहे बाजार नेवाशाचा. त्यामुळं मला आज इथून लवकर जायचं आहे. रात्री अर्जंट ब्लाऊज जाऊन करायचे आहे. ब्लाऊज झाल्यानंतर मग जे दुसरे साधे ब्लाऊज आहेत ते मला कटिंग करून शिवायचे आहे. तर चला पाहूयात. आणि थंडी तर इतकी सारी पडलेली आहे की नाही सांगू शकत, खूप सारी थंडी आहे. तर चला आता पाहूयात. आता आपण सध्या जे ब्लाऊज आहेत हे मी शिवायला घेते आणि लवकरात लवकर आपल्याला आणलेले हे जे ब्लाऊज आहेत हे मला कंप्लीट करायचे. तसे मी बऱ्यापैकी ब्लाऊज उरकत आणलेले आहे, बट आता 3 ते 4 दिवसावर आलेले आहे. क्रिसमस आल्याच्या आधी पण मला ऑर्डर द्यायच्या आहेत आणि त्यानंतर संक्रांतीला खूप सारे कस्टमर असणार. त्यामुळं मला हा सगळा लोड आहे ना ह्या महिन्याच्या एंडिंगला पूर्ण करायचा आहे. आणि म्हणजे संक्रांतीचे जे कस्टमरचे ब्लाऊज आहे हे लवकरात लवकर घेऊन शिवून देऊ शकते. तर चला पाहूयात आपण कसं शक्य होते ते. तर सगळ्यांना शुभरात्री आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला बाय. आणि मला अजून एक गोष्ट बोलायची होती ती ही की मी जे माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते किंवा मी जे माझे अनुभव तुम्हाला सांगते, तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतात किंवा कितपत पटतात, तुम्ही कितीपत म्हणजे
तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याच ताई अशा असतील की त्या नवीन शिवणाऱ्या असतील किंवा खूप अनुभवी असतील, पण प्रत्येक ताईंना असे जे अनुभव आहे जे मी शेअर करते ते तुम्हाला नक्की एक ना एक वेळेस आलेले असणारच आहेत. तर तुम्ही पण तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि मी पण माझे अनुभव तुम्हाला नक्की शेअर करते. जे की अजून एक आम्हाला एक अनुभव सांगायचा आहे. एक ताई आहे जे आमच्या गावातल्याच आहे. तर त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा ब्लाऊज टाकले. त्यांनी माझ्या ओळखीतून त्यांनी त्यांच्या फ्रेंडशी डिस्कस करून ब्लाऊज टाकला आणि त्या माझ्याकडं त्यांच्या फ्रेंड ज्या आहेत त्या माझ्याकडे टाकतात. तर म्हणजे त्या ताईंना असं म्हणायचं आहे की तुमची शिलाई दुसरीकडे जितकी आहे म्हणजे ह्या गावामध्ये इतकी शिलाई आहे 260 रुपये, तर तुम्ही पण 260च रुपये घ्या. फोल्टक्स ब्लाऊजला आपण ज्यावेळेस डिझाईन वगैरे बाहीला वेगळ्याला डिझाईन करतो त्यावेळेस आपल्याला फोल्टक्स ब्लाऊजची शिलाई 250 रुपये परवडत नाही. तर त्यांचा असा डिमांड होता की तुम्ही 250 ते 260च रुपये शिलाई घ्या, कमी घेऊ नका, कारण मी पलीकडे इतकी देते. तर मी त्यांच्यासोबत असं बोललेली की तुम्ही पलीकडेला कितीही देत असाल तर माझी क्वालिटी मेंटेन आहे, मला माझ्या कामावर फुल विश्वास आहे, माझ्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत आहे मी समोरच्या कस्टमरला ब्लाऊज दिल्यानंतर त्या कस्टमरला ते ब्लाऊज योग्य बसणार म्हणजे बसणारच. आणि आपल्याला माहिती आहे आपली क्वालिटी काय काय नाही, तर आपण कमी नाही करायचे पैसे. मी त्यांना सांगितलं की पलीकडच्या गावामध्ये जितकी काही शिलाई असेल XYZ तर त्याच्याशी मला काही म्हणजे त्या पैसे म्हणजे तिथे काय रेट आहे शिलाईचे हे मी विचारत नाही. माझ्या शिलाईचे रेट तर एवढंच आहे. तर मी त्यांना पूर्ण क्लिअर करून टाकलं. तर काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण आपली क्वालिटी ठेवतो आणि आपल्याला आपल्या कामावर विश्वास असतो ना, त्यावेळेस शिलाईचे रेट कमी करायची काहीच गरज नाही. आणि तुमचे एरिया वाईज जरी तुमचे दुकान असतात, आता बरेचसे व्हिडिओ असे पण असतील ताईंचे की शिलाई ठेवावी लागते. तर मी या गोष्टीच्या एकदम क्रॉस आहे, विरुद्ध आहे. बिकॉज तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग माहिती आहे कशी आहे, तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग माहीत आहे एकदम योग्य आहे, तुमचं ब्लाऊजमध्ये परफेक्शन आहे, एकदम सुपिरियर आहे, काही चूक नाही आहे, फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे, ब्लाऊज कस्टमरला एकदम योग्यच बसणार आहे. त्यावेळेस तुम्ही तुमची क्वालिटी देताना कस्टमरला, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची शिलाई कमी करायची काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा एक योग्य रेट किंवा दराचा असा एखादा चार्ट किंवा एखादं काय म्हणतो आपण बनवून ठेवू शकता दुकानामध्ये. त्यानुसार तुम्ही तुमचे चार्ट वगैरे डिसाईड करू शकता. समोरच्या कस्टमरला ते चार्टवर तुमचे काही जे आहेत शिलाईचे रेट ते दिसतात. आणि असतील तर आपण एकदम असं ताणूनच नाही, बट 10-20 रुपये आपण नक्की कमी करू शकतो. पण तुम्ही जर 50 ते 60 रुपये जर तुम्ही तुमच्या कामामध्ये किंवा शिलाईच्या रेटमध्ये जर ते घाटा घेत असाल किंवा कमी करत असाल ना, तर ते कस्टमर त्याला सवय लागून जाते त्या कस्टमरला का एवढी सुंदर छान डिझाईन करून दिली, इतकी बाहीला पण खूप सुंदर डिझाईन आहे आणि त्याची शिलाईची रेट तुम्ही अक्षरशः 50 रुपयांनी कमी केलेले आहे. तर नेक्स्ट टाईम त्यांना ती सवय लागून जाते. नेक्स्ट टाईम त्यांनी तुमच्याकडे किती ब्लाऊज टाकले ना तरी त्या शिलाईचे रेट ते कमीच करतात, कमीच देतात. त्यामुळं आपण आपल्या हातामध्ये आहे, आपण कस्टमरला किती सवय लावायची आणि किती नाही. तर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज टाकायला येतं ना, तर ते तुमच्या क्वालिटीमुळे येतं. पहिली गोष्ट तर ते ब्लाऊज तुमच्याकडे तुमच्या क्वालिटीमुळे येतं. आणि तुम्ही जर क्वालिटी देत असाल तर तुम्ही तिथे ब्लाऊजचे रेट काही शिलाईचे कमी करू नका. बिकॉज शिलाईचे रेट कोण कमी करतं की ज्यांना त्यांच्या कामामध्ये जरासुद्धा थोडीशी खोट वाटते की नाही आता हे चुकू शकतं किंवा असं होऊ शकतं, ब्लाऊज व्यवस्थित बसतं आहे की नाही. बिगिनर्स कदाचित माझ्या बोलण्याच्या विरुद्ध असतील, बिगिनर्स नसतील करत कमी, कारण त्यांना सुरुवात करायची असते आणि सुरुवातीला कस्टमर मिळवायचे असतात. तर त्यांच्यासाठी ते अपवाद असतील कदाचित या व्हिडिओसाठी किंवा माझ्या बोलण्याशी ते अपवाद असतील, तो विषय नाही आहे. बट तुम्हाला जर माहिती आहे ना, तुम्ही एकदम प्रोफेशनल कस्टमरला सवय पहिल्यांदाच लावा. त्यांना प्रत्येक वेळेस असं पैसे वगैरे कमी करायची काही गरज नाही आहे. आणि काय होतं माहिती आहे का, त्यांना एकदा सवय लागली ना ते उद्या 10 जणींना तेच सांगतात. त्यांना हा ब्लाऊज बसलेला असतं एकदम व्यवस्थित, पण उद्या त्या 10 जणींना भेटल्यानंतर तेच सांगणार माझ्या ब्लाऊजची शिलाई डिझाईन करून इतकी इतकी घेतलेली आहे. त्यांच्या ओळखीने उद्या 10 कस्टमर जरी आले ना तरी ते तेच सांगणार की तुम्ही यांची शिलाई इतकी घेतली मग आमची एवढी का. आणि एका कस्टमरमुळं तुम्हाला बाकीच्या 10 जणांची शिलाई ही कमी करावी लागते. कारण त्यावेळेस आपण तोंडावर पडल्यासारखं होतं आणि आपल्याला याला जास्त त्याला कमी असं नाही करता येत. त्यामुळं तुम्ही तुमच्या शिलाईचे रेट एकदम ठरवा. त्या कस्टमरला पहिलं ब्लाऊज शिवून जाऊ देत, त्यांना ते योग्य बसल्यानंतर तुम्ही ज्या शिलाई कबूल केलेली आहे त्या शिलाईमध्येच बाकीचे ब्लाऊज स्टिच करा. काय होतं माहिती आहे का, ह्या ज्या लेडीज असतात ज्या भारी भारी साड्या वगैरे असतात त्यांच्या, आता बरेच कस्टमर असे आहे माझ्याकडे की त्यांच्या ज्या साड्या आहेत त्या 7, 8, 9, 10 हजारच्या रेंजपर्यंत साड्या आहेत. पैठणीसुद्धा 14-14 हजारच्या पैठणी असतात त्यांचे ब्लाऊज आपण. आणि
त्या बाकीच्या बाबतीत साडी त्यांनी घ्यायला कंजूसी नाही केली, मग त्यांना शिलाई द्यायला काय कंजूसी आहे. आणि आफ्टर ऑल तुमची जी सुंदरता आहे ना, ती या कस्टमरची सुंदरता आपल्या एका ब्लाऊज घातल्यामुळे त्यांची सुंदरता ती दिसणार आहे ते कस्टमर. मग त्यांना सगळ्या गोष्टी जर त्यांना व्यवस्थित पैसे देतात त्या, तर शिलाईपाशीच त्यांचं काही येऊन अडतं असं मला म्हणायचं. कदाचित बऱ्याच लेडीजला ही गोष्ट पण वाटली असेल, बट काय आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी तुम्ही जिथल्या तिथं करतात, मग शिलाईपाशीच तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. तर शिलाई यांच्याकडून मी असं नाही म्हणणार की तुम्ही एक्स्ट्रा शिलाई जास्त शिलाई घ्या यांच्याकडून, असं मी नाही म्हणणार. पण कदाचित तुम्ही तुमच्या मेहनतीचं जे आहे ना तितकं तर नक्कीच घ्या. म्हणजे तुम्ही जे कटोरी ब्लाऊजचे जे चार्जेस तुम्ही ठरवलेले आहे, तर ते कटोरी ब्लाऊजचे चार्जेस तुम्ही 200 रुपये, 250 रुपये, काही XYZ तुमच्या एरियावाईज असतील ते. सपोज आता मी जर कटोरी ब्लाऊजचे चार्जेस मी 200 रुपये घेते, तर त्याला जर मी डिझाईन केली तर मी त्याचे 50 रुपये गळ्याचे एक्स्ट्रा लावते. आणि मी बाईला डिझाईन केली तर मी त्याच्या बाईचे डिझाईनचे 50 रुपये एक्स्ट्रा, असे कटोरी ब्लाऊजचे मी 300 रुपये घेते. पण आणि अस्तर पण त्याच्यामध्ये आपलंच असतं, तर 300 रुपये शिलाई ओके माझ्या मते. पण तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही एवढं सगळं करून बाईला डिझाईन, गळ्याला डिझाईन करून अस्तर बी तुमचं असून 250 रुपये शिलाई घेत असेल तर ती परवडत नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता, पण तुम्ही शिलाईचे चार्जेस जर कमी घेता, याचा अर्थ असा होतं की आपल्याला आपल्या कामावर विश्वास नाही आणि आपल्या कलेची किंमत नाही, असं होतं ते. आपल्याला जी कला दिलेली आहे ना, आता शिवणकाम जे आहे ते बऱ्याच जणींना किचकटही वाटत असेल. मलाही सुरुवातीला हे काम किचकट वाटायचं, पण जसं जसं आपण ते करत जातो तसं तसं आपल्या हातात बसतं आणि आपल्याला त्या कामामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो. तर माझ्या बाबतीत पण सेम असंच झालेलं आहे. मला त्या कामामध्ये वाटायचं की हे मला येऊ शकत नाही, बट आता तसं नाही वाटत मला. आता असं वाटतं की हे काम मी एकदम आनंदाने करू शकते. म्हणजे बाकीचं माझं मेकअप आर्टिस्टचं पण माझा कोर्स झालेला आहे, बट मी मेकअप नाही करत, म्हणजे मी पार्लर वगैरे नाही चालवत आणि मला त्या कामामध्ये एवढी काही रुची नाही आहे. बट हे जे काम आहे हे मी एकदम आनंदाने स्वीकारलेलं आहे आणि मला आवडतं हे काम. शिलाई काम मला फार म्हणजे फार आवडतं, अप्रतिम. मला रात्री 12-2ला जरी कोणी म्हटलं ना उठून ब्लाऊज शिव, तरी मी ब्लाऊज शिवू शकते. आणि इतकं मला ह्या कामावर प्रेम आहे, माझ्या कामावर. तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मेन असं की क्वालिटी जर तुमची बेस्ट आहे ना, तुमचं जर शिवणकाम एकदम परफेक्शनमध्ये आहे ना, तर तुम्ही तुमच्या क्वालिटीचे रेट कमी करू नका. तर तुम्हाला आता बऱ्याच जणींना वाटेल या क्वालिटीच्या रेटवरच काय एवढं, या ब्लाऊजच्या रेटवरच काय एवढं बोलतात, का बोलतात. ज्या ब्लाऊज शिवत असतील नुसत्या, ज्या शिवणकाम नसेल करत, त्यांना वाटेल या ब्लाऊजच्या रेटच वगैरे काय बोलते. बिकॉज ती एक कला आहे, आम्हाला गॉड गिफ्टेड कला आहे आणि ती कलेचं आम्ही क्रिएशन म्हणजे माइंडमध्ये 24 तास दुसरे कोणत्या गोष्टी न ठेवता फक्त आमच्या डोक्यामध्ये ह्या कस्टमरच्या ब्लाऊजला आपल्याला कोणती डिझाईन करायची, ह्या साडीवर ही कोणती डिझाईन सूट होईल, इतकंच डोक्यात असतं. आणि आम्ही जर समोरच्याच्या बाबतीत छान दिसण्याच्या बाबतीत जर एवढा विचार करतो आहे, तर आफ्टर ऑल तुम्ही पण आम्हाला आमच्या कलेचे जे चार्जेस आहे ते दिलेले पाहिजे. कारण कोणती गोष्ट फुकट नसते, फ्रीमध्ये नसते. प्रत्येक गोष्टीला मोल, पण गोष्टीला मोल आहे, आमच्या पण कलेला मोल आहे आणि ते तुम्ही मान्य करायला हवं. असं मी प्रत्येकावर लादणार नाही आहे, पण ज्याला माझे म्हणणं जे पटतं आहे किंवा तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल, तर सहमत असेल, तर नक्की ॲग्री असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा की ताई मी तुमच्या मताशी सहमत आहे. तर मी जे माझे एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ते एक्सपिरियन्स तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी मी जे ब्लाऊज स्टिच करणार आहे ते जर शक्य झालं तर मी नक्कीच थोडंसं शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेल. बाकीचं नाही शेअर करू शकत कारण वेळ अतिशय कमी आहे. आता घरी जाऊन मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक बनवल्यानंतर मला ब्लाऊज स्टिच वगैरे करायचे आहे. आणि संडे असला म्हटलं की आमच्या गावचा असतो बाजार, खूप साऱ्या लेडीज येतात जातात, बऱ्याच जणींचे ब्लाऊज द्यायचे असतात, तर ह्या गोष्टी नाही शक्य होत. बट चला पाहूयात किती ब्लाऊज शिवून होत आहेत ते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग. आणि लवकरच आपले 1K पूर्ण होणार आहेत. तर ज्या पण ताई आपले व्हिडिओ वगैरे पाहत असतील, तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरच आपले 1K पूर्ण होण्यासाठी मला सपोर्ट करा. मी माझे एक्सपिरियन्स, अनुभव, काही ब्लाऊजच्या डिझाईन जे असणार आहेत त्यात नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक वेळी. आणि माझे अनुभव पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. जशा तुमच्या डिमांड येतील त्या कंटेंटनुसार आपण व्हिडिओ बनवूया. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. आत्तापर्यंत माझे 633 सबस्क्रायबर आहेत. तर लवकरच 1K पूर्ण होण्यासाठी मला सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका नवीन हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.
हॅलो नमस्कार. आणि आज आहे संडे. तर रात्री जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, हे तर कालचे ब्लाऊज आहेत ॲक्च्युली. हे पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं जसं की मी हे 3 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला. आत्ता म्हणजे बराच वेळ झाला मला शॉपवर येऊन, पण मी काही व्हिडिओ नाही काढू शकले. बट मी तुम्हाला आत्ता दाखवते. 1 मिनटं. हे ब्लाऊज आहे जे की मी रात्री स्टिच केलेलं आहे. हुक लूक बाकी आहे सगळ्यांचे. हे पहा, हा दुसरा आहे, सिंपल आहे, कटोरी आहे, सिंपल. तिन्ही पण ब्लाऊज कटोरीच आहे. डीप नेक आहे, बॅकचे गळे. हा पण पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण स्टोनचा ब्लाऊज आहे. या पद्धतीने शिवायला जरा तकलीफ झाली, पण ठीक आहे, शिवला मी. कटोरीच आहे सगळे ब्लाऊज. तर याला हातशिलाई आणि हुक वगैरे बाकी आहे अजून. आणि हा आहे आपला डिझायनर तिसरा ब्लाऊज, जो की प्रिन्सेस कट आहे. आणि पुढे सिंपल असा गोलगळा, याला हातशिलाई बाकी अजून. आणि याची आहे 3/4 स्लीव्ज, प्रिन्सेस कट 3/4 स्लीव्ज. प्लस मागे तुम्हाला दाखवते मी मागे या पद्धतीने पानगळा टाकलेला आहे, खोल पानगळा टाकलेला आहे, पाहू शकता. या पद्धतीने खोल पानगळा. आणि हे रिबिन म्हणजे नॉड तर नाही बांधायला, पण मग हे या पद्धतीने मी रिबिन केले, थोडंसं वेगळं काहीतरी. आणि इथे या पद्धतीने बटरफ्लाय ह्याचं म्हणजे नॉट का बोलतो आपण, बो करून लावलेला आहे, बटरफ्लायचा बटन टाकून. तर हा एक गळा आहे, हा एक गळा केलेला आहे मी याचा. आणि हे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहे. फक्त हे जे 2 डिझायनर ब्लाऊज लास्टला दाखवते मी, हे फक्त कस्टमरच्या मुलीचे आहे. बट हे 2 आणि हे 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहे. आणि हा आणि अजून एक नेटचा ब्लाऊज, जो की मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. तर इथे पाहू शकता, हा त्याच कस्टमरचा आहे दुसरा ब्लाऊज. तर याला मी या पद्धतीने म्हणजे बोटनेकचा ब्लाऊज आहे, या पद्धतीने गोलगळा टाकलेला आहे. आणि 3.5 इंचाची स्लीव्ज आहे. इथे बॅकला अशी डिझाईन केली आहे. मी एक वेळेस म्हणजे ही डिझाईन केली होती, पण ही कस्टमरला इतकी आवडली नाही. इतक्या कस्टमरला तुम्ही जर माझे बॅकचे व्हिडिओ जर पाहिले ना मागचे, तुम्हाला बऱ्याचशा ब्लाऊजमध्ये अशीच डिझाईन दिसेल बॅकला, जी की म्हणजे या पद्धतीने आहे ती डिझाईन. तर इथे मी मनी वगैरे असं अटॅच करून बऱ्यापैकी डिझाईन चेंज केलेले आहे त्याच्यामध्ये. पण ही डिझाईन तुम्हाला बऱ्यापैकी माझ्या रील्सवर म्हणा किंवा व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण ही डिझाईन मी एक वेळा केली होती, ती बऱ्याच कस्टमरला खूप आवडली. तर ती मी बनवली. आणि हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याच सेम कस्टमरचा, या पद्धतीने. आणि पुढे मी असा थोडासा व्ही नाही, थोडासा असा खोलून व्ही शेप घेतलेला आहे, जो की या पद्धतीने येईल. आणि अजून याला आहे ना हातशिलाई वगैरे अशी बाकी आहे. तर मी याला हातशिलाई वगैरे करून घेते. तर मी तुम्हाला हे फ्लॉवर दाखवते कसं आहे हे जे की मी बनवलं आहे, हे पाहू शकता. तर हे जे आहे ना, याला मी आधी पूर्ण एक म्हणजे डबल घडी करून टीप मारून उलटवून घेतलं याला. पट्टीला ब्रॉड पट्टी होती, 4 इंचची पट्टी होती. तर मी त्या ब्रॉड पट्टीला उलटवून घेतलं आणि मग ही तयार करून अशी 2 इंचची पट्टी झालेली आहे. आणि त्यानंतर मी त्या पट्टीला उलटवून घेऊन या पद्धतीने अशा प्लेट्स दिलेल्या आहे. तर प्लेट्स दिल्यानंतर त्या फूल कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. आणि ते फूल आपल्याला बॅकला अटॅच करायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते ते फूल कसं बनवायचं आहे. तर या पद्धतीने जे डबल लेअरची 4 इंचची पट्टी जी आहे, ती पट्टी आपण फोल्ड करून घेऊन म्हणजे उलटवून घेतलेली आहे. आणि त्याला या पद्धतीने आपण अशा प्लेट्स मारून घेतलेल्या आहे. तर काही नाही, ह्या ज्या प्लेट्स मारल्यानंतर या पद्धतीने हे जे फूल आहे मध्ये घालून या पद्धतीने असं राऊंड करून घ्यायचं आहे. आणि काहीच नाही, ते जे प्लेट्स वगैरे मारलेले आहे ते आपण या पद्धतीने असं बनवून घेणार आहे. तर इतकं पाहू शकता तुम्ही, इतकं सुंदर पद्धतीचं जे फूल आहे हे पहा, ते आपल्याला बॅकला बनवायचं आहे. आणि याला इथे जे मागं दिसतंय ना, हे याला आपण म्हणजे सुई दोऱ्याने एकदम टक करून घेणार आहोत लगेच. तर पुढच्या साईडने इतकं असं छान आणि सुंदर फूल बनतंय, जे की फार छान दिसतं. हे पहा. तर हे फूल आपल्याला सुई दोऱ्याने अटॅच करून बॅकला लावायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. इतकाच
गळा आहे. आणि ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती मी घेतलेली आहे 1.5 रुपये शिलाई घेतलेली आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बोट नेकचा गळा आहे. तर तुम्हाला मी दाखवते, अटॅच केल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवलंच, बट तुम्हाला एक मिनटं मी दाखवते बॅक कॅमेराने. इथे फुल अटॅच केल्यानंतर आपलं कसं दिसणार आहे. हे पहा, हे जे फूल आहे ते आपल्याला या पद्धतीने इथे सुई दोऱ्याने असं टक करून घ्यायचं आहे. आणि तो जो गळा आहे त्याचा लुक जो आहे तो या पद्धतीने काहीतरी दिसणार आहे असा. तर आता हे मला आत्ता नाही बनवता येणार, बिकॉज मला आता दुसरे ब्लाऊज आहेत शिवायला, त्यामुळे मग मी संध्याकाळी बनवल. पण ज्यावेळेस पण हा गळा रेडी होईल त्यावेळेस मी तो गळा तुमच्याशी नक्की शेअर करेल. फक्त याला सुई दोऱ्याने असं पिनअप करून घ्यायचं, टक करायचं आहे. एकदम छान आणि सुंदर असं बनणार आहे. आणि लुक तुम्ही ब्लाऊजचा पाहू शकता, खूप सुंदर आलेला आहे. तर असंच नवीन काहीतरी क्रिएटिव्ह वेगळं ट्राय करायचं होतं, जे की मी या ब्लाऊजवर केले. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर गळा झालेला आहे. आपल्याला ही साडी आलेली आहे, चंद्रा साडी. प्राईस पाहू शकता 1635, 1635 की काहीतरी प्राईस आहे. तर ही जी साडी आहे ही एक कस्टमरची आहे आणि अर्जंट ब्लाऊज शिवायचा आहे, याचा उद्या सकाळपर्यंत द्यायचा आहे. तर ह्या साडीला आता फॉल तर नाही लावायला जमणार एवढ्या गडबडीमध्ये, पण मी कस्टमरला सांगितलं मी ब्लाऊज शिवून देऊ शकते. तर मी या ब्लाऊजचं अर्जंट ब्लाऊज घेतलेला आहे हे. तर या ब्लाऊज मी त्यांना अर्जंट शिवून देणार आहे, पण संध्याकाळी शिवून देणार आहे घरी, इथे नाही जमणार. आणि ही जी साडी आहे ही अशी आहे या पद्धतीने, हे पाहू शकता अशी आहे साडी. पदर तर मी पण नाही पाहिला अजून वगैरे कसं आहे, आय थिंक पिंक कलरचाच असेल पदर. हो. तर हे पहा, मी फुल टक केलं आहे आणि या पद्धतीने झालेला आहे त्याचा बॅकचा गळा. हे पाहू शकता खूप सुंदर झाला आहे. हे पहा असा झाला आहे गळा. आणि फ्रंटला त्याच्या या पद्धतीने आहे. हे पहा, फ्रंटला प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने आणि व्ही शेप आहे गळा. आणि त्याला बॅकला या पद्धतीने मी हा ब्लाऊज पूर्ण केला आहे. तर हा स्टिच केलेला ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून एक रिबन आहे वरती या पद्धतीने, आणि खाली इथे या पद्धतीने असं बटरफ्लाय आणि बटन लावलेलं आहे. 3/4 स्लीव्ज आहे. आणि विशेष म्हणजे पानगळा आहे मागचा बॅकला. आणि रिबन केली मी, नॉड लटकन नाही लावलेली. नॉड लटकन सध्या कस्टमर स्किपच करतात, नको म्हणतात. तर या पद्धतीने त्याची 3/4 स्लीव्ज, पानगळा आणि या पद्धतीने बटरफ्लाय लावलेला आहे. तर हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज. तर मला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सकाळी मी तुम्हाला दाखवले होते रात्री किती ब्लाऊज झाले ते, आणि आता मी पेपर कटिंग करायला घेतली आहे. तर इथे मी पेपर कटिंग करून घेते ब्लाऊजची, का तर मला ब्लाऊज कट करायचे होते, तर त्यामुळं मी ब्लाऊजची पेपर कटिंग करून घेतली. आणि त्यानंतर मला बऱ्यापैकी ब्लाऊज आहेत शिवायला, जवळजवळ 5 ब्लाऊज आहेत. त्यातले 2 जे साधे ब्लाऊज आहेत ते मी आधी घेणार आहे शिवायला. त्यानंतर 3 अस्तरचे ब्लाऊज आहेत. तर मी ही पेपर कटिंग तर पूर्ण केली, कंप्लीट केली. त्यानंतर मी मशीनवर बसले. तर तुम्हाला मी दाखवतेच की मी किती वाजता ब्लाऊज शिवायला बसली इथे. तर इथे ना मी घेतलं एक प्लेन ब्लाऊज, जो की आहे कस्टमरचा आहे का. आणि हा जो पिवळा आणि राणी कलरचा ब्लाऊज दिसतोय हे 2 साधेच ब्लाऊज आहे. तर हे 2 ब्लाऊजसुद्धा मला स्टिच करायचे आहेत. त्यानंतर इथे मागे दिसतंय तुम्हाला, तर इथे सुद्धा अस्तरचे कट करून ठेवलेले 3 ब्लाऊज आहेत. आणि तुम्ही घड्याळमध्ये पाहू शकता, आय थिंक 11:15 वाजले होते मला ब्लाऊज कट करता करता. तर मग मी 11:15 वाजलेले आहे. तर बॅक कॅमेराने जरा लक्षात नाही आलं, पण 11:15 वाजलेले आहेत. आणि हे आहेत ते 3 ब्लाऊज जे की मी कट करून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर
मला हे जे ब्लाऊज आहेत ना हे क्रिसमसचे आहेत. आदल्या दिवशी मी जे स्टिच केले ते, कारण दुसऱ्या दिवशी क्रिसमस होतं. त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते की इथे मी हे ते 3 साधे ब्लाऊज आहे हे कंप्लीट केले. त्यानंतर अस्तरचं हे एक ब्लाऊज कंप्लीट केलं मी. तुम्हाला पुढे दाखवेलच मी तसे.